राजधानी दिल्लीमध्ये आज कॉक्रोच जनता पार्टीचा एल्गार संस्थापक अभिजित दिपके थोड्याच वेळात दाखल होणार। जंतर मंतर मैदानावर आंदोलनाची हाक। केंद्रीय शिक्षण मंत्री प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी। किल्ले रायगडावर 353व्या ऐतिहासिक शिवराज्याभिषेक सोहळ्याचा उत्साह। राज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्तानं रायगडावर शिवभक्तांचा महासागर। सुरक्षेसाठी गडावर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त। महाराजांच्या जयघोषानं परिसर दुमदुमला। मराठा समाजाला ओबीसींप्रमाणे 8 योजनांमध्ये सवलती। मराठा समाजाला शैक्षणिक सवलती आणि सोयीसुविधा लागू। फडणवीस सरकारचा मोठा निर्णय। मराठा आंदोलनातील मृतांच्या वारसांना सरकारकडून आर्थिक मदत जाहीर। 34 व्यक्तींच्या वारसदारांसाठी प्रत्येकी 10 लाख रुपयांची मदत। सरकारकडून 3,40,00,000 रुपये मंजूर। मराठा समाजासाठी घेतलेल्या निर्णयांबाबत मुख्यमंत्री फडणवीसांचे आभार। मराठा समाज तुम्हाला कधी विसरणार नाही। शासन निर्णयावरून मनोज जरांगेंची प्रतिक्रिया। ओबीसींना डावलून मराठा समाजाला नव्या सवलती देण्याचा आक्षेप, तर मराठा समाजाच्या मागण्यांना रेड कार्पेट। ओबीसी समाजाला सापत्न वागणूक। लक्ष्मण हाकेंसह बबनराव तायवाडेंची टीका। नाशिकमध्ये गोकुळ गीतेंच्या बंडखोरीमुळे महायुतीमध्ये पेच। महाजनांसोबत बैठक न घेता सामंत मुंबईकडे निघाले, तर बंडखोरीच्या विषयावर लवकरच पडदा पडेल। जळगाव नाशिकमध्ये लवकरच मार्ग निघेल। गिरीश महाजनांकडून विश्वास व्यक्त। नाशिकच्या जागेसंदर्भात सकारात्मक चर्चा सुरू। चर्चेअंती नाशिक आणि जळगावमध्ये पाठिंबा मिळेल। महायुतीचे सर्व 17 उमेदवार विजयी होणार। उपमुख्यमंत्री शिंदेंकडून विश्वास व्यक्त। आज पुण्यात पवार कुटुंब एकत्र येणार। विद्याप्रतिष्ठानच्या वतीनं टेक्नॉलॉजी ऑन व्हील्स कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा। शरद पवार, सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार, युगेंद्र पवार उपस्थित राहणार। नाशिक टीसीएस धर्मांतरण प्रकरणामध्ये धक्कादायक खुलासा। झाकीर नाईकचे व्हिडिओ दाखवून पीडितेचं धर्मांतरण केल्याचा संशय। निदा खान विरोधात आरोपपत्र दाखल। दिरंगाई करणाऱ्या कंत्राटदारांची मुख्यमंत्र्यांकडून खरडपट्टी। दिलेल्या कालावधीमध्ये प्रकल्प पूर्ण झालाच पाहिजे, अन्यथा दुसरं काम देणार नाही। मुख्यमंत्री फडणवीसांची कंत्राटदारांना तंबी। संबंधित यंत्रणांनी लक्ष देण्याचे कडक शब्दात निर्देश। इस्रायलचा लेबनॉनवर पुन्हा मोठा हल्ला। लेबनॉनच्या तायरमध्ये मोठ्या प्रमाणावर एअर स्ट्राईक। अचानक झालेल्या हल्ल्यानं एकच गोंधळ। मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये 14%च पाणी। पाऊस लांबल्यास मुंबईवरील पाणी संकट गडद होण्याची शक्यता। पाणी जपून वापरण्याचं पालिका प्रशासनाचं आवाहन। सलून व्यवसायालाही महागाईचा फटका। केस कापणं, दाढी करणं, हेअर कलर, फेशियल करणं महागलं। सलून सेवेमध्ये 20% दरवाढीचा महाराष्ट्र नाभिक महामंडळाचा निर्णय। राज्यात मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ। इंदापूर संगमनेरमध्ये वादळासह गारपिटीनं घरांची छपरं उडाली, तर मालेगावमध्ये पिकांचं नुकसान। बारामती, करमाळा आणि धाराशिवमध्ये मुसळधार पाऊस। पुढील 48 तासामध्ये राज्यात मान्सून सक्रिय होण्याची शक्यता। गॅस डिझेलनंतर आता राज्यामधल्या काही भागात डीएपी खताचा तुटवडा। खरीपाच्या तोंडावर वाशिम जिल्ह्यामध्ये डीएपी खत मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संताप। मराठवाड्यातल्या अनेक भागामध्ये अजूनही नोट टंचाईची समस्या कायम। हिंगोलीमधल्या वसमतमध्ये 8 दिवसांपासून एटीएममध्ये पैसे नाहीत। नागरिक हैराण।